आता एक कंपॅरिझन देतो, खूप फेमस आहे. आता मी मध्ये बघत होतो केदारकंठा हां जो आपल्या इथला फेमस आहे, ट्रेक आहे. तर 12,000 फुटावरचा तो ट्रेक. त्याच्यासाठी 2 दिवस लोक बिचारी एवढी 4 नाईट 5 नाईटचा ट्रेक येतो, फुल टूर म्हणजे ती तसं जर बघायचं म्हटलं तर राहत मुंबईपासून. करेक्ट, हां म्हणजे 1 वीकच धरून चला. करेक्ट. आता तिथे मी तो सकाळी जाऊन संध्याकाळी घरी काय सांग असं करू शकतो. सकाळी जाऊन संध्याकाळी 13,000 फीटवरती मी सकाळी ब्रेकफास्ट करून जर गेलो, अलमाटीमधनं स्वतःच्या निघालो घरातनं? बसनी घरातनं निघालो, 30 मिनिटावरती गेलो वरती बेसपर्यंत, एकटाच गेलो, तिथनं लोक भेटली, विकेंडला सगळेजण एकत्र येतात, कोण ना कोण भेटतं, तुम्ही हायकिंग रूट घेतला, तुम्ही 14,000 फीटपर्यंत आरामात, म्हणजे साधारण 3,500 मीटरच्या वरती आरामात तुम्ही एक हाईक करून संध्याकाळी परत डिनरला आपल्या घरी येऊ शकतो. हो. काय सांगता, म्हणजे हे खूपच मी असा विचार करतो की आपण इथे एवढे कष्ट करून हे करतो, म्हणजे आणि इतके वेल मार्क किंवा स्कॅम्पिंग ग्राउंड्स जे आपण म्हणतो, हाय ग्राउंड त्यांनी बनवून ठेवलेली आहे. तुम्ही तुमचे फक्त एवढंच मेक शुअर करा की तिथले सर्व इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट पण खूप ॲक्टिवली तिथले जे क्लायमेट चेंज होतात, वेदर चेंज होतं, तर जेव्हा विंटर ट्रेक तुम्ही प्लॅन करत असाल, हे विंटरमधले स्नोमधले, तुमचे शूजपासून तुमचे पूर्ण इक्विपमेंट किती लेअर, म्हणजे ॲटलिस्ट 3+ लेयर्स तुम्ही घालून माउंटन्समध्ये गेलं पाहिजे. सगळी इक्विपमेंट तुम्ही कॅरी केली पाहिजे. एकटं कधी जाऊ नये, नेहमी ग्रुपनीच जावं किंवा कोणाला तरी घेऊन, म्हणजे लोकल गाईडला घेऊनच जावं, हे एक्सपेक्टेड आहे कितीही एक्सपिरियन्स असला तरी. कारण आहे ना, म्हणजे तुम्ही जर साधी एक आपल्याला जसं सह्याद्रीचा अनुभव आहे, कुठल्याही माउंटनचा अनुभव आहे, प्रत्येक सीझनमध्ये वेगळा दिसतो. मान्सूनमध्ये तर कळणारच नाही, ढगात काय दिसणारच नाही. सेम तिकडच्या माउंटन्सचं पण आहे. जेव्हा तुम्ही, आणि तो हिमालयाचाच एक म्हणतोय की नॉर्थ एक्सटेंडेड पार्ट आहे, त्यामुळे तिथे पण तसेच वेदर चेंज होत राहतात. तर गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्ट SMS वरती पुढच्या कंडिशन्स काय हे पण पाठवते.